अनेक वेळा मनोजजींना विनंती केलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामधनं चर्चेची दारंही उघडी ठेवली पाहिजे. मुंबईमध्ये येणं, मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. तिथे प्रचंड पद्धतीनं गर्दी असते. अशा आंदोलनामधनं तिथलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे. सरकारशी बोललं पाहिजे. आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती, परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते, ती नक्की शासन पूर्ण करेल. परंतु ज्या पद्धतीनं ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे ही जी काही भूमिका आहे, त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे. आणि 10% आरक्षण हे मराठा समाजाला ऑलरेडी दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन जे दाखले आहेत, त्यांना कुणबी दाखले आपण देतोय. शिंदे समितीची मुदत देखील वाढवलेली आहे. त्याच्यामुळं मनोजजींनी सरकारबरोबर डायलॉग करावा ही माझी त्यांना विनंती आहे.